मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकांचे पीक विमे 51,272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते. त्यातील 47,080 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. यामध्ये मध्य प्रतिकूल परिस्थितीत बाजारी पिकांसाठी 11,058 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील 10,106 शेतकऱ्यांना 2,59,00,000 रुपयांचा पीक विमा खात्यावर जमा झाला असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते नंबर आधार कार्डशी संलग्न नसल्याने त्यांना KYC केल्यानंतरच हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक कंपनी तक्रार केल्यानंतर पंचनामे होऊन नैसर्गिक आपत्तीमधून कांदा, तूर, मका, बाजरी या पिकांसाठी 2,531 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 2,86,00,000 रुपये मंजूर झाले असून तेही लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. CCE आधारित 33,491 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला असून 7,31,70,000 रुपये मंजूर असून तेही लवकर खात्यावर जमा होणार आहेत. त्याचबरोबर फळ पीक विमा योजनेच्या बाबतही पाठपुरावा सुरू आहे. तरी यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवून घेणे गरजेचे आहे. शासनाने 1 रुपयात विमा सुरू केला असून सर्व शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.